दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मौलाली सय्यद बाशुमियाँ बाबा मिस्त्री यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणीचा अर्ज शनिवार दिनांक 27 जुलै 2024 रोजी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन येथे सादर केला। यावेळी ॲडव्होकेट अब्दुल पठाण, बुरहान मुल्ला, अझर शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मागील निवडणुकीत बाबा मिस्त्री यांनी भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांना चांगली लढत दिली होती। गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना मदत करणारा, सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांच्या मदतीला धावणारा नगरसेवक म्हणून बाबा मिस्त्री यांची ओळख आहे। त्याचप्रमाणे मुस्लिम समाजात देखील स्वच्छ प्रतिमेचा व्यक्ती म्हणून बाबांना पसंती मिळेल असा विश्वास बाबा मिस्त्री यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। परंतु काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते, दक्षिणमधील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय होत लोकसभेमध्ये प्रणिती शिंदे यांना मदत करत चांगले मतदान मिळवून दिले। त्याचप्रमाणे दक्षिण विधानसभा मतदारसंघात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे। त्यामुळे तिकीट कोणाला मिळणार यावरून बाबा मिस्त्री पुढची भूमिका काय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। सर्वात जास्त म्हणजे दवाखाने सुधारण्याची गरज आहे। आपल्या सोलापूरला गरिबांसाठी उपचारासाठी फक्त सिव्हिल हॉस्पिटलशिवाय दुसरा कुठला हॉस्पिटल नाही आहे। अजून तिथंसुद्धा दुर्गंधी, मशीन नाही, अनेक त्रुटी आहेत। परंतु माझी एक स्वप्न आहे माझा की सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे सुपर फॅसिलिटी हॉस्पिटल व्हायला पाहिजे। हा आपला सोलापूर भारताचं सेंटर आहे, सिव्हिल हॉस्पिटलसुद्धा सेंटर आहे, कर्नाटक आहे या ठिकाणचे। मराठवाड्याचे लोक लातूर, उस्मानाबाद, गुलबर्गा, विजापूरचे लांबचे लोक या ठिकाणी येतात। या ठिकाणी आपलं एवढं मोठं देवस्थान पंढरपूर आहे, त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने इथं वारकरी येतात। परवा 10-12 वारकरी ॲडमिट होते, त्या वारकरीसुद्धा गैरसोय झालेली। यासाठी आम्हाला दुःख वाटतं आहे। यासाठी माझी इच्छा एक आहे की मी जर पक्षाने तिकीट दिली 100% निवडून आले की पहिल्यांदा मी दवाखान्याचे काम करणार, म्हणजे हॉस्पिटल सुधारणार, रुग्णाची सेवा करणार, अजून विकास, अजून शेतकऱ्यांचा, हे दोन्ही प्रश्न मिटवायचा माझा प्रश्न आहे। पण 100% मी काम करणार। दक्षिण सोलापूरचं वैशिष्ट्य आहे, तिथं पैसा बघत नाही, मोठा माणूस बघत नाही, ते नेहमीच जमिनीवरच्या कार्यकर्त्याला तिने इज्जत देतात। जमिनीच्या कार्यकर्त्याला निवडून मला म्हणजे कारण मी प्रचार करत होतो ना 2021ला, लोक तेच म्हणत होते की आम्हाला असलाच कार्यकर्ता पाहिजे। कारण ह्या आनंदराव देवकर साहेब असेच होते, शिवदारे साहेब होते, कमळे गुरुजी होते, असेच होते। ह्यासाठी तुम्हीसुद्धा तसेच आहे, आम्हाला तुम्ही आवडता, तुम्ही कधीही आम्ही तुम्हाला विसरणार नाही। आता तुम्ही तिकीट घ्या, आम्ही 100% तयारी केलेलं आहे। तुमचा पैसा नको, अडका नको, फक्त तुम्ही तिकीट घ्या, उमेदवारी अर्ज भरा, बाकी आम्ही निवडून आणतो म्हणून हे लोकांसाठी यासाठी मी आज दिलेलं आहे। मी यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व लोकांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो। अजून असंच तुम्ही माझ्या पाठीशी राहा, एवढी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।